मित्रांनो, 2014च्या आधी जे म्हणत होतं ना, सरकार भ्रष्टाचारी आहे, महागाई वाढली, म्हणून आपण ते सरकार पाडलंय आणि हे सरकार आणलंय. आता विचार करा, 2014 मध्ये सोयाबीन विकत होतं 4,000 ₹4,500 भावानं, आहे की नाही? 4,000 भरा. तर त्यावेळेस तेल होतं ₹65 लिटर, आहे की नाही? गोड तेल त्यावेळेस राहायचं ₹65 लिटर. आणि आज 2025 मध्ये सोयाबीन विकतंय ₹36, ₹38. तुम्ही 4,500 का पकडीना, तरी तेल काय विकतंय? ₹140 लिटर. म्हणजे विचार करा की ते सरकार कसं होतं आणि हे सरकारमध्ये काय फरक झालाय. फक्त एवढंच झालं मित्रांनो, ह्या सरकारमध्ये फक्त शेतकऱ्याची पिळवणूक आहे आणि त्या सरकारमध्ये शेतकऱ्याची पिळवणूक नव्हती. एवढा फरक जाणवतो. आता त्यांच्यात काय आहे की बुवा, आता सोयाबीन जर विचार केला 2014 मध्ये ₹4,500 जात असताना ₹65 लिटर तेल होतं आणि आता 2025 मध्ये ते सोयाबीन ₹36-38 चाललंय आणि तेलाचा भाव झाला ₹140. मग हे विचार करायसारखी गोष्ट नाही का? म्हणजे शेतकऱ्याप्रती किती यांचं उद्विग्न आहे हे आपल्याला लक्षात येतं मित्रांनो. चला, जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.